रसिको, तुलसी रावणाच्या गेल्या भागात आपण पाहिलं की रावण, बिभीषण आणि कुंभकर्ण यांनी प्रचंड तप केलं आणि ब्रह्मदेवाला वश करून घेतलं. त्यानंतर रावणाचं मयासुराच्या मंदोदरी नावाच्या सुंदर कन्येशी विवाह झाला आणि मग मयासुराने आपल्या मायेनं समुद्रातल्या त्रिकुट नावाच्या पर्वतावर लंकानगरीची निर्मिती केली. ती लंकानगरी आधी यक्षांच्या ताब्यात होती, पण रावणानं त्या लंकेवर स्वारी केली. रावणाच्या भयानं यक्ष तिथून पळून गेले आणि मग रावणानं, कुंभकर्णानं, बिभीषणानं आणि साऱ्या राक्षस कुलानं लंका हीच आपली राजधानी केली. देव हे त्यांचे जणू परंपरागत शत्रू. त्यामुळे रावणाने आपल्या सहकाऱ्यांना उपदेश असा केला की समोरासमोरच्या युद्धात देव काही तुम्हाला हार जाणार नाही. तेव्हा देवांना जिथून बळ मिळतं ते म्हणजे पृथ्वीवरचे यज्ञ, तपाचरण करणारे ऋषी मुनी यांचा छळ करा, यज्ञ याग बंद पाडा, म्हणजे आपोआपच त्यांना होणारा पुण्याचा पुरवठा कमी होईल आणि त्यातून त्यांचा आपोआपच पराभव होईल. अशा पद्धतीनं रावणाचा उपदेश ऐकून अत्यंत उत्साहित होऊन ते राक्षस लंकेच्या बाहेर पडले. आणि आता पुढे याप्रमाणे रावणानं सगळ्यांनाच आज्ञा दिल्या आणि त्यानंतर तो स्वतः हातात गदा घेऊन चालू लागला. रावण चालू लागला, त्याच्या पदाघातानं पृथ्वी डळमळू लागली. त्याची गर्जना ऐकून कैक देवांगनांचे गर्भपात होऊ लागले. संतप्त दशानन आला रे आला असं ऐकलं की देव पळू लागले. मेरू पर्वताच्या गुहातून आसरा शोधू लागले. दिक्पालाचे सारे लोक ओसाड पडलेले रावणानं पाहिलं आणि असं पाहिलं की तो पुन्हा पुन्हा सिंहगर्जना करी, देव देवतांना उद्देशून अपशब्द उच्चारी. रणोन्मत्त होऊन तो इकडून तिकडं आणि तिकडून इकडे असा हिंडत राही. प्रतिस्पर्धी शोधण्यासाठी धाव घेई. त्याला सामोरा येईल असा वीर त्याला कुठेच आढळला नाही. सूर्य, चंद्र, वारा, वरुण, कुबेर, काल, यम साऱ्या अधिकाऱ्यांचा त्यांनी पाठपुरावा केला. किन्नर, सिद्ध, मनुष्य, देव, नाग सारे हरले, त्याच्या मार्गातून दूर झाले. शेवटी शरीर धारणा करणारी ब्रह्मदेवाची अवघी सृष्टीच या दशमुखाच्या कह्यात आली. सर्वजण भयभीत झाले, रावणाला शरण आले, त्याच्यापुढं लवू लागले, त्याची आज्ञा मानू लागले. आपल्या बाहुबलावर त्यानं सारं विश्व अंकित केलं. स्वतंत्र असं कोणीच राहिलं नाही. सर्वांनाच मांडलिक मानून तो राज्य करू लागला. मनाला येईल तसं राज्य करू लागला. देव, यक्ष, गंधर्व, नर, किन्नर आणि नाग यांच्यातील सुंदर कुमारिका ह्या त्यांनी बाहुबलावर जिंकून आणल्या. त्यांच्याशी विवाह केले. इंद्रजिताला त्यानं काही सांगितलं नव्हतं. तो जणू ते सारं सांगण्याआधीच ते करून बसला होता. पहिल्यांदा त्यांनी ज्यांना आज्ञा दिल्या होत्या त्यांनी काय काय शतकृत्य केली ती पहा. ते सारे भयंकर राक्षस मायावी रूप धारण करीत, देवांना उपद्रव देत, धर्म निर्मूलन होईल अशी कृत्य अचूक करीत, वेदांना प्रतिकूल असलेले हटकून करीत. ज्या देशात गायी असतील, ब्राह्मण असतील, त्या देशातल्या नगरांना, गावांना ते आगी लावत. शुभ आचार कुठेही उरणार नाही. देव, ब्राह्मण, गुरु यांना मान मिळणार नाही. हरिभक्त, जप, तप यांचा मागमूसही राहणार नाही. फार काय, वेद पुराण कुणी स्वप्नात देखील ऐकणार नाही.
अशी अवस्था त्यांनी सगळ्यांची करून टाकली होती. अशा ही स्थितीत कुठे जप, योग, वैराग्य, तप, यज्ञ यातील आविर्भाव देवांना मिळण्याचा संभव आहे असं दशाननाच्या कानी आलं तर तो धावत तिथं जाई आणि त्या धर्माचरणाचा समूळ उच्छेद करून टाकी. याप्रमाणे पृथ्वीवरला सर्व सदाचार त्यानं संपुष्टात आणला. धर्माचं नाव देखील कानावर येणार नाही असं केलं. कुणी वेद पुराणाविषयी बोललं तरी त्याला नाना प्रकारे छळून तो त्यांना सीमा पार करण्याची एक शिक्षा देई. त्या निशाचरांनी जे घोर पाप केलं ते खरोखर शब्दांनी सांगणं कठीण. हिंसाचारावर प्रेम करणाऱ्या त्या दुष्टांनी किती पाप केली ह्याला काही गणतीच नाही. दुष्ट वाढले, चोर वाढले, जुगारी वाढले, धनलंपट, स्त्री लंपट यांची संख्या वाढली. आई बाप देव यांची काही रयाच राहिली नाही. साधू संतांकडून राक्षस सेवा करून घेऊ लागले. शंकर सांगतायत, भवानी असलं आचरण जे करतात ना त्यांनाही आपण राक्षसच मानलं पाहिजे. धर्माला अशी विलक्षण ग्लानी आलेली पाहून पृथ्वी भयभीत झाली, व्याकुळ झाली. तिचं म्हणणं असं की सर्व नद्या पर्वत मला हलके वाटतात, एक परद्रोही मात्र मला जड वाटतो. सर्व आचार विपरीत झालेली तिनं पाहिले, पण रावणाच्या भीतीनं तिनं अवाक्षर मुखातून काढलं नाही. पुष्कळ विचारांती तिनं गायीचं रूप घेतलं आणि ज्या ठिकाणी देव ऋषी यांचा समाज जमलेला होता तिथं ती गेली. रडत रडत तिनं आपल्या दुःखाची कल्पना त्यांना दिली. कुणाचाच काही उपाय चालण्यासारखा नव्हता हो. मग सूर्य, मुनी, गंधर्व असे सगळेच एकत्र होऊन सत्यलोकाला गेले. गोरूप घेतलेली व्याकुळलेली धरणीही त्यांच्या समवेत गेली. ब्रह्मदेवानी हे सारं जाणलं, पण यावरचा उपाय आपल्या हाती मुळीच नाही हे लक्षात घेऊन ते म्हणाले, धरणी तू धीर धर. तू ज्यांची सेविका आहेस त्यांचंच आता तुला आणि मला सहाय्य होणार आहे. त्यांच्या चरणाचं स्मरण कर. जे आपल्या दासांचं दुःख जाणतात, एवढंच नाही तर दारुण दुःख वा भय नाहीसं करण्यास तेच समर्थ आहेत. सर्व देव विचार करत बसले प्रार्थना करण्यासाठी म्हणून, पण प्रभूंना शोधायचं कुठे? कोणी म्हणालं वैकुंठापर्यंत गेलं पाहिजे. कोणी सुचवलं प्रभू यावेळेला क्षीर समुद्रात असतील. ज्यांच्या हृदयात भक्ती आहे त्यांना त्यांच्या भक्तीप्रमाणे प्रभू प्रगट दिसत असतात. शंकर म्हणाले, उमे या सभेत मी उपस्थित होतो बरं का. संधी मिळताच मी म्हणालो, भगवान सर्वांना सारखेच व्यापक आहे. प्रेमासाठी ते प्रगट होतात हे मला ठाऊक आहे. देश, काल, दिशा, अदिशा असा कोणता भाग आहे की जिथं प्रभू नाहीत? सांगा बरं. ते चराचराला व्यापून आहेत आणि तरीही ते निर्लेप आहेत. प्रेमासाठी ते प्रगट होतात, अग्नी प्रगटावा तसे. आणि माझं भाषण सर्वांनाच मान्य झालं. ब्रह्मदेवाच्या मुखातून तर साधू साधू असे उद्गार बाहेर पडले. त्यांना इतका आनंद झाला की त्यांची काया पुलकित झाली. डोळ्यातून पाणी झरू लागलं. धीरबुद्धी ब्रह्मदेवानी हात जोडून प्रार्थना करण्यास प्रारंभ केला. सुरनायका तुमचा जय जयकार असो. जनसुख दातारा तुमचा जय जयकार असो. प्रणत पालका तुमचा जय जयकार असो. आपण गुरु ब्राह्मणांचे हितकर्ते आहात, विनाशक आहात, समुद्र तनया लक्ष्मीचे कांत आहात, देव आणि पृथ्वी यांचे पालनहार आहात. आपल्या कर्तृत्वाचं मर्म कुणालाच अवगत नसतं. दीनदयाळा आमच्यावरती अनुग्रह करा. हे अविनाशी, हे गटगटवासी व्यापका परमानंदा, आपण ज्ञानातीत, इंद्रियातीत, पावनचरित आणि मायारहित, हे मोक्षदायका आपला जय जयकार असो. ऐहिक आणि पारलौकिक सुखाची आसक्ती सोडून
विरागी झालेले मोहमुक्त ज्ञानी आणि मुनीही प्रेमार्थ होऊन आपली प्राप्ती व्हावी म्हणून अहर्निशा आपलं ध्यान करत असतात. आपल्या गुणसमुच्चयाचं गायन करीत असतात. सच्चिदानंद कृपा करा, कोणाच्याही सहाय्या वाचून आपण ही सृष्टी निर्माण केली, तिला त्रिगुणात्मक घडविली. आपण आपली कृपादृष्टी आमच्याकडे वळवावी, आमची चिंता हरावी. आम्ही यज्ञ आहोत, आपली भक्ती पूजा कशी करावी ते आम्हाला नेमकं कळत नाही. आपण भवभंजक, मुनिमनरंजक, विपत्तींच्या समुदायाचाही नाश करणारे, आम्ही सर्व देवता समूह ज्ञानाहंकार विसरून मन वाचा कर्म यासह आपल्याला शरण आलो आहोत. सरस्वती, वेद, शेष, ऋषीजन यांनी कोणीही आपल्याला पुढचं जाणलेलं नाहीये. तथापि आपल्याला दीनजन प्रिय असतात अशी वेदांची ग्वाही आहे. भगवान, आमच्यावर दया करावी. आपण भवसमुद्र मंथन करणारा मंदार पर्वत आहात, सर्व सुंदर आहात, पुण्याचे आगर आहात, सुखराशी आहात. नाथ, मुनी, सिद्ध आणि सर्व देव परमभयातुर होऊन आपल्या चरणी वंदन करतायत. देवांचा समुदाय आणि गोरूपधारणी पृथ्वी यांना असं भयव्याकुल झालेले पाहून, त्यांचं स्नेहयुक्त भाषण ऐकून भगवंतांची आकाशवाणी झाली. संशय नष्ट करणारी गंभीर अशी आकाशवाणी झाली. भिवू नका, भिवू नका, मुनिजन हो, सिद्ध हो, सुरश्रेष्ठ हो, भिवू नका. तुमच्यासाठी मी मनुष्यरूप धारण करीन, अंशांसह मनुष्यरूप धारण करीन. सूर्यवंशात अवतार घेईन. कश्यप आणि आदिती यांनी फार मोठी तपस्या केली होती, तेव्हा त्यांना वर देऊन ठेवलेलं आहे. ती दोघं आता दशरथ आणि कौसल्या या रूपानं प्रगट झालेली आहेत. ते अयोध्येचं राज्य दाम्पत्य आहे. त्यांच्या घरातच मी अवतार घेईन. आम्ही 4 बंधू रघुकुल तिलक म्हणून अवतार घेऊ. नारदांचं वचन सत्य करण्यासाठी मी आपल्या पराशक्तींसह अवतार घेईन. भूमीचा सर्व भार हरण करीन. देवसमुदाय हो, आपण निर्भयाचा. अशा प्रकारची आकाशात प्रगट झालेली ब्रह्मवाणी ऐकून सर्वांच्याच अंतःकरणाला एक प्रकारची शांती प्राप्त झाली. सर्वजण त्वरित माघारी फिरले. ब्रह्मदेवानी पृथ्वीचं सांत्वन केलं. त्याला विश्वास वाटला. ती निर्भय झाली. ब्रह्मदेवानी साऱ्या देवांना सुचवलं, आता जा, पृथ्वीवर जा, वानरांची शरीरं धारण करा, हरिचरणांची सेवा करा. आणि नंतर ते स्वतः सत्यलोकाकडे निघून गेले. सर्व देव आपापल्या जागी झाले. सर्व देव आपापल्या जागी गेले. पृथ्वीसह त्यांच्या हृदयातली व्यथा समाप्त झाली. ब्रह्मदेवाची आज्ञा आचरणात आणण्यात त्यांनी मुळीच विलंब केला नाही. ती मोठ्या आनंदानं प्रत्यक्षात उतरवली. सगळेजण पृथ्वीवर गेले. त्यांनी वृक्ष वानरांची शरीरं धारण केली. ते सारे अतुल पराक्रमी वृक्ष वानर बनले. पर्वत, झाडं आणि नख यांचाच आयुधांसारखा उपयोग करणारे ती वीर हरीच्या आगमनाची शांतपणे वाट पाहत राहिली. पर्वत आणि अरण्य यात मोठ्या संख्येत वाढ करून त्यांनी आपल्या सेना सज्ज केल्या. हे सर्व मधुर चरित्र मी सांगितलं. आता राखून ठेवलेला भाग आहे, तोही सांगतो, ते ऐका. अयोध्यापुरात रघुकुल मणी ज्याला म्हणता येईल असा राजा होता. त्याचं दशरथ हे नामाभिधान वेदांनाही ठाऊक होतं. तो राजा मोठा धर्मधुरंदर, गुणनिधी आणि ज्ञानी होता. त्याच्या अंतःकरणात परमेश्वराविषयी गाढ भक्ती होती. बुद्धीही हरिलीन होती. कौसल्यादी त्याच्या आवडत्या राण्याही मोठ्या पुण्यशील होत्या. त्या नेहमी पतीच्या मतानुसार वर्तन करीत असत. परमेश्वराच्या पदकमलीही त्या सदैव लीन असत. एकदा
आपल्याला मुलगा नाही ह्याचा राजाला फार खेद वाटला. तो त्वरित गुरुआश्रमाकडे गेला. त्यांच्या चरणांवर त्यानं विनयपूर्वक नमस्कार केला. आपलं सुखदुःख त्याने गुरुपायी निवेदन केलं. वसिष्ठानं त्याची अनेक प्रकारे समजून घेतली. ते म्हणाले, धीर धर, त्रिभुवन विख्यात असे 4 पुत्र तुला होतील. ते भक्तांचं भय निवारण करतील. वसिष्ठांनी शृंग ऋषींना आणवलं. पुत्र कामेष्टी नावाचा शुभ यज्ञ करवला. मुनिजनांनी भक्तियुक्त अंतःकरणाने त्या यज्ञात आहुती देताच अग्निनारायण हाती चरू घेऊन प्रगटले. अग्निदेव म्हणाले, राजा, आता हे हविषान्य योग्य असे विभाग करून राण्यांना वाटून दे. साऱ्या सभाजनांना जाणीव करून देऊन अग्निदेव अंतर्धान पावले. राजा परमानंदात निमग्न झाला. त्याच्या हृदयात आनंद मावेना. राजानं आपल्या लाडक्या राण्यांना बोलावलं. कौसल्यादी राण्याही अगदी त्वरित आले. हवीर भागापैकी निम्मा भाग त्यानं कौसल्याला दिला. उरलेल्या अर्ध्याचे पुन्हा 2 भाग केले. त्यातला एक त्यानं कैकेयीला दिला. उरलेल्या एकाचे पुन्हा 2 भाग केले. ते त्यांनी कौसल्या आणि कैकेयी यांच्या हातून सुमित्रेला देववले. तिन्ही राण्यांना गर्भ राहिले. त्या हर्षित झाल्या, सुखानं अगदी भारावून गेल्या.